गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तुम्हाला ट्यूबलेस टायरचं पंक्चर कसं काढायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की घरच्या घरी पंक्चर कसं काढायचं, बाहेर जायची गरज नाही. आपल्याला त्यासाठी पंक्चर किट हवं आणि टायरमध्ये जी हवा मारतो ते किट हवं. ते जास्त काय महाग नसतं. पंक्चर किट जवळपास 550-600 पर्यंत आपल्याला मिळून जाईल आणि हवा मारायची जी मशीन आहे 1000 पर्यंत मिळून जाते. तर याच्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही. घरच्या घरी आपण कसं करायचं हे तुम्हाला थोडक्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण बघू शकताय माझ्या हातामध्ये पंक्चर किट आहे. हे सर्व साहित्य आपल्याला ट्यूबलेस टायरसाठी लागणार आहे, जेणेकरून आपण ट्यूबलेस टायरचं पंक्चर काढणार आहोत. हे याच्यामध्ये आपण पाणी टाकून शॅम्पू टाकणार आहोत, जेणेकरून ते पंक्चर टायरमध्ये कोणत्या साईडला आहे ते अॅनालाइज होईल. हे जे आहे ते सपोज काही आपल्या टायरमध्ये खिळा घुसलेला असेल किंवा काही लोखंडी जाड घुसलेला असेल तर त्याच्यासाठी काढण्यासाठी खूप मदत होते. आणि तर काही नॉर्मली होल पाडण्यासाठी आणि पंक्चरचं हे जे किट आहे आपल्याला आतमध्ये घालण्यासाठी, हे थोडक्यात हे नॉर्मल हे किट आहे. मला हे 550ला पडलेलं आहे आणि अशा प्रकारचं किट तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टमध्ये मिळू शकतं तुम्हाला आणि घरच्या घरी काढू शकता. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही. नॉर्मली आपण बाहेर जातो तर 150 ते 200 रुपये एका पंक्चरचे घेतात आणि त्याच्यासाठी टायर काढावं लागतं, जावं लागतं. त्यापेक्षा आपण घरच्या घरी काढू शकतो. हे थोडक्यात नॉर्मल माहिती तुम्हाला देत आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो पंक्चर कसं काढायचं ते. फोर व्हीलरचं पंक्चर कसं काढायचं ट्यूबलेस टायरचं ते मी सांगणार आहे. हे बघू शकता टायरमध्ये एक मोठा खिळा घुसलेला आहे. माझ्याकडे नेक्सॉन XZ प्लस आहे आणि मी दररोज चेक करत होतो की हवा कशी चालली. एक 5% हवा राहायची, 35% मी मारतो चाकामध्ये. मग मी अजून बघत होतो, चेक केलं काय इश्यू असेल तर मला ती खिळा दिसला. मग मी ती खिळा काढायचा खूप प्रयत्न केला पण ती खिळा निघतच नव्हता. हे मी घरच्या घरी कशासाठी काढतो, कारण की मुंबईसारख्या ठिकाणी 150-200 रुपये एका पंक्चरचे घेतात आणि कधीकधी काय होतं 2-3 पंक्चर असेच असतात. त्याच्यामुळं मग एक विचार केला की बाबा चला आपण एक किट घेऊया आणि त्या किटमार्फत घरच्या घरी होत असेल तर काय हरकत आहे. शनिवार रविवारी वेळ पण असतो. मग याच्यासाठी मी काय केलं, किट घेतलेलं आणि त्या किटचा मला आज फायदा झाला. हे बघू शकता किती मोठा खिळा आहे. मुंबईचे कसे पावसाळ्यामध्ये रस्ते खूपच खराब होतात आणि त्या रस्त्यामध्ये कुठे इकडं तिकडे खिळा पडलेला असेल किंवा कुठं बांधकामामध्ये काम चालू असतं या ठिकाणी भरपूर, तिथं खिळा पडलेला असेल तर हा याच्यामध्ये गेला असेल. पण अशा वेळेस काय आपल्या स्वतःकडं पण कधी बाहेर गावी गेलं, कधी कोणत्या वेळेस काय होऊ शकते ह्याच्यामुळं मी काय केलं की स्वतः पंक्चरचं किट घेतलेलं आहे, स्वतःच मी काढतो. गावाकडं पण असा इश्यू झालेला. बघू शकता हा खिळा किती मोठा आहे, खूप मोठा आहे. माझ्या एक बोटा एवढा खिळा असेल हा आणि मी प्रयत्न करत होतो खूपच. हे जे होल आहे होल मोठं करायचं पण ते होल मोठं होतच नव्हतं, कारण की पूर्ण हवा गेलेली चाकामधली. आणि काय इश्यू होतो, जोपर्यंत आपण चाकामध्ये हवा नाही मारत, पूर्ण हवा नाही मारत, तोपर्यंत हा खिळा आतमध्ये जातच नाही. मी हे होल जे आहे होल मोठं करून याच्यामध्ये सिव्हॉल्स पॉलिमर जे असतं मी ते याच्या थ्रू आतमध्ये टाकणार आहे. त्यानं काय होणार आहे, आतून आणि बाहेरून जे होल असतं ते बंद होतं आणि आतली हवा जी आहे ती बाहेर येणारच नाही कसलीच, ते पूर्ण कवर होता भाग तो. पण मी त्याच्याकडे काही हेच केलं नाही, लक्षच केलं नाही की बाबा हे होल मी मोठं करतो पण होल कशामुळं जात नाही मोठं. तर याच्यासाठी काय झालं होतं, हे बघू शकता मी हे किट आहे, थोडं एक 500-550च मला भेटलेलं. शॅम्पूची पुडी वगैरे, त्यांनी काय होतं बबल्स येतात आणि आपल्या लक्षात येतं की कुठं पंक्चर आहे. तर हे वेगवेगळे 4-5च महत्त्वाचे आतले पार्ट आहेत ते याला लागणार आहेत ट्यूबलेस टायरसाठी पंक्चर काढण्यासाठी. तर मी हे घेतलेलं आणि सिव्हॉल्स पॉलिमर जे आहे ते आतमध्ये याच्यात मार्फत घातलेलं. मी देवांशला व्हिडिओ काढण्यासाठी सांगत होतो पण तो डबल कॅमेरा यूज करून व्हिडिओ काढत होता. त्याच्यामुळे मी विचार केला की चला मी एक साईडला कॅमेरा ठेवतो, मोबाईल ठेवतो,
काढतो. मी प्रयत्न खूप करत होतो पॉलिमर आतमध्ये घालायचा, पण हवा कमी असल्यामुळे माझ्या पहिल्यांदा लक्षातच आलं नाही हे कशामुळे होतं आहे. मी 2-3 वेळेस हवा मारली आणि होल मोठं करण्याच्या नादामध्ये मी लक्षातच नाही की हवा खूप अशी चाक पूर्णच दबून चाललं आहे आणि दबत असल्यामुळं हे पॉलिमर जे आहे ते आतमध्ये जातच नव्हतं. मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की बाबा हवा कमी आहे आणि हवा आपल्याला मारायला हवी. त्याच्यानंतर हे प्रॉपर आतमध्ये गेलेलं तुम्ही बघू शकता. हे पॉलिमर मी 2 वेळेस टाकले, 2 वेळेस ते खराब झाले. खराब काय होत नाही म्हणा, ते नंतर यूजला येऊ शकतात, पण मी याच्यासाठी एक नवीनच घेतलेला. मी त्याला खूप फिरवत होतो, हे करत होतो, तो काय मध्ये जायला तयारच नव्हता. कशामुळं की कारण त्याच्यामध्ये हवा नव्हती. थोडीफार हवा असायला पाहिजे, पूर्ण हवा गेली तर त्याच्यामध्ये म्हणजे ॲक्सेप्टच करणार नाही ते मध्ये जाण्यासाठी. होलच ते बंद होतं ना, कारण की पूर्ण टायर दबून जातं त्याच्यामध्ये आणि तुम्ही हवा मारली तर मग ते थोडंसं टायर वरी राहतं, एकदम ज्या पोझिशनला हवं आहे त्या पोझिशनला टायर असतं आणि त्यावेळेस आपण होल पाडून होल मोठं करून आपण ते पॉलिमर आतमध्ये घालू शकतो. आता हे बघू शकता, मला टाटानी गाडीसोबतच हे हवा मारायचं जी मशीन आहे ती दिलेली. मी कुठं ऑफिसला इकडं तिकडं जाताना पहिल्यांदा हवा चेक करतो आणि त्याच्यानंतरच मग गाडी काढतो. आज मी गाडी बाहेर काढणार होतो, ती मला पंक्चर दिसल्यामुळं मग मी कुठं गेलोच नाही, थांबलो घरीच. मग तुम्ही हे बघू शकता आणि हे जे साईडला येल्लो दिसतं त्या मशीनच्या तिथं एक लिक्विड दिले त्यांनी मला, की ते लिक्विड टाकल्यानंतर ते काय होतं, लिक्विड त्या हवेसोबत आतमध्ये जातं आणि आतमधलं जे होल असतं हे बघू शकता, हे लिक्विड आहे. आतमधलं जे होल असतं ते होल ते आतमधून ब्लॉक करून टाकतं, म्हणजे ते बंद करतं. आणि बाहेरून तर आपण पॉलिमर टाकतच आहोत, ते आतमध्ये कधी कधी जात नाही तेवढा पूर्ण. गेलं तर चांगलंच आहे, नसेल तर हे लिक्विड खूप कामाला येतं. बघू शकता हवा भरत आहे. मी 35पर्यंत हवा गाडीमध्ये भरत असतो. बाहेरचा जो भाग दिसतोय तुम्हाला, ते काढायची काही गरज नाही, ते ऑटोमॅटिक दबून जातं किंवा ते तुटून पण जातं ज्यावेळेस आपण गाडी काढतो बाहेर फिरवण्यासाठी वगैरे. त्याच्यासाठी कापू नका, काही नाही, आहे जसं आहे तसं राहू द्या. हे बघू शकता आणि असं एक किट आपण राहू द्या आपल्यासोबत. थँक्यू, धन्यवाद. अशीच व्हिडिओ बघत